इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। भुसावल शहर में माननीय माजी आमदार संतोष भाऊ चौधरी राष्ट्रवादी शरद पवार साहब ने संतोष भाऊ चौधरी को दी हुई उम्मीदवारी क्यों बदली जा रही है। तेली समाज हॉल में सोमवार को हजारों कार्यकर्ताओं के साथ संतोष भाऊ चौधरी ने क्या कहा। महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजा भवानी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना सर्वांना वंदन करून माझ्या दोन शब्दांना सुरुवात करतो। आजच्या या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अनिल भाऊ, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व सन्माननीय कार्यकर्ते, बंधूंनो, मित्रांनो, माझ्या मातांनो, भगिनींनो, सर्वात अगोदर तर आज सर्वांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात राग आहे आणि तो जो राग आहे त्या रागाचं महत्वाचं कारण जर काही असेल तर त्याचं येणारी लोकसभेची सीट घालवण्याचा हा प्रयत्न आहे असं दिसत आहे, म्हणून सगळ्यांचा राग आहे असं माझं मत आहे। आज ज्या ठिकाणी आपण पाहिलं की नुसती पैशामुळे सुद्धा उमेदवारी भेटू शकते, हे आश्चर्याची गोष्ट मी आतापर्यंत काही ठिकाणी ऐकली होती, परंतु राष्ट्रवादीमध्ये पहिल्यांदा ऐकतो असं माझं मत आहे। 10 ठीक आहे, ते आता पुढे पोहोचले ते आपण त्याच्या संदर्भात नंतर चर्चा करूच, कारण सगळ्यांना माहिती आहे। आज या ठिकाणी तुमचा सर्वांचा विचार विनिमय खरं जर म्हटलं घेण्यासाठी तुमच्या सर्वांच्या कल्पना आणि तुमच्या मनामध्ये किती आनंद होता आहे आणि राहील की ज्यावेळेस खरं जर म्हटलं तर पैशावरच निवडणुका होता, हे जर कोणी म्हणत असेल तर हे साफ चुकीचं आहे। कारण हे संतोष चौधरी 24/11/91 पासून पाहिलेलं आहे की 450 रुपयात फक्त नगरसेवक मला माझ्या कार्यकर्त्यांनी केले। त्यावेळेस 4 मंडळाचा अध्यक्ष होतो मी फक्त, आणि त्या 4ही मंडळाच्या आपल्या कार्यकर्त्यांनी, आपल्या वार्डातल्या लोकांनी मला त्या ठिकाणी सर्वात बलाढ्य उमेदवार ज्यांची 35 वर्ष नगरपालिकेमध्ये झाली होती असे मागीलाल भिक्षेन जैन यांच्या विरुद्ध मला निवडून आणलं होतं फक्त 450 रुपयामध्ये। काही लोकांना वाटत असेल की तयारी फक्त लोकसभेची आताच आहे, आणि लोणे सांगितलं की 1दा नाही, 2दा नाही, 4दा 5दा झालाय। वारंवार धोका देण्याचं काम या ठिकाणी पक्षाकडे झालं आहे, आपण पाहिलं सुद्धा, परंतु तरी सुद्धा आम्ही पवार साहेबांची कधी साथ सोडली नाही। आणि आज आमच्या डोळ्यासमोर जे नाटक पुण्यामध्ये झालं ते बघून अत्यंत दुःख त्या ठिकाणी होत होतं की त्या ठिकाणी ज्यावेळेस उमेदवाराची निवड होते तो उमेदवाराच्या निवडीमध्ये 2 लोक काढले जातात, 3 लोक काढले जातात। तो उमेदवाराच्या नाशिकला मी ज्यावेळेस गेलो, त्यानंतर मुंबईला बोलवल्यानंतर आम्ही सर्व मंडळी बसलो होतो। माझ्या शेजारी एकनाथ खडसे बसले होते। मी साहेबांना सांगितलं की हे जे काही कॅन्डिडेट येत आहेत हे सर्व डमी कॅन्डिडेट हे माझ्या शेजारच्या माणसेच पाठवत आहे असं मी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं। आणि त्यानंतर साहेबांनी सांगितलं की आता फक्त 2 नाव राहतील, संतोष चौधरी आणि रवींद्र भैया। हे साहेबांनी फायनल केलं की या 2 नावांपैकी एक नाव आपण जाहीर करू।
छत्रपती शिवाजी राजे, भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून माझ्या 2 शब्दांची सुरुवात करतो. सर्वप्रथम मंच उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र व येत्या 25 ते 30 वर्षापासून जीवाला जीव देणारा समोर बसलेला माझा परिवार, या सर्वांना मी यांचा आभार मानतो की इतकं प्रेम या सर्वांनी आम्हाला दिलंय. चौधरी परिवाराची ताकद, चौधरी परिवाराचा हा परिवारच आहे. एक शेठ सांगतो, कुछ लोग हैं जो मुझे गिराने में लगे हैं, सुबह शाम मेरा चिराग बुझाने में लगे हैं. उनसे कह दो कतरा नहीं समंदर हूं मैं, डूब गए जो मुझे डुबाने में लगे हैं. मित्रांनो, 35 ते 40 वर्षापासून आम्ही राजकारणात आहे. वयाच्या 16व्या वर्षापासून शिवसेनेचा शाखा अध्यक्ष म्हणून कामाची सुरुवात केली होती. शिवसेनेचा शहर अध्यक्ष झालो. भाऊंसोबत जोडला असताना लहान भाऊ म्हणून भाऊच्या आयुष्यात साथ सोडली नाही आणि आयुष्यात मरेपर्यंत संतोष भाऊची साथ आम्ही कोणताच परिवार सोडला नाही. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित असेल या भुसवळच्या राजकारणाच्या संदर्भात, या रावेर लोकसभेच्या संदर्भात 836 गाव या रावेर लोकसभेमध्ये आहे. जेव्हापासून संतोष भाऊ पहिल्या मिटिंगला गेले, त्या मिटिंग मध्ये संतोष भाऊ बसले आणि त्या मिटिंग मध्ये संतोष भाऊची इच्छा न होती लोकसभा लढायची. चर्चा सुरू होती की लोकसभेच्या संदर्भात चर्चा चाललेली आहे आणि तिथं हे उभे राहतायत, ते उभे राहतायत, अशी चर्चा झाली आणि पवार साहेबांनी विचारलं, संतोष तू का लढत नाहीये? आणि तिथं संतोष भाऊनी म्हटलं, साहेब जर तुम्ही आशीर्वाद देत असाल तर मी मैदानात यायला तयार आहे. आणि तिथूनच संतोष भाऊनी बाजूला येऊन फोन लावला की अशी अशी चर्चा आहे. म्हटलं, भाऊ मी बच्चू भाऊशी बोललोय, मी तुमच्या पाठीशी आहे, आपण कामाला लागू. 836 खेळांमध्ये भाऊचा फोन आला आणि बूथ रचना सुरू झाली. बूथची रचना सुद्धा आमची झालेली होती. बूथ रचनेची सुरुवात केली. तालुका अध्यक्ष आहे, आम्ही बूथ रचनाही केलेली आहे. त्या दिवसावर भाऊने फोन केला आणि महत्वाकांक्षा जागृत झाली. महत्वाकांक्षा जागृत झाली की भाऊ आता राजकारणात भाऊ लढायला तयार झाले. आणि जशी आमची झाली तशी सर्वसाधारण कार्यकर्ते झाले. तळागाळातल्या माणसाची झाली, गरीबातल्या गरीब माणसाची झाली. पंचायतच्या दुकानावरती जेव्हा तो माणूस पंचायतचं काम करत असतो आणि भाऊचं नाव चालू असतं, तो असं करतो, भाऊचं तिकीट आता काय झालं. ही वस्तुस्थिती सांगते या गावातली. गरीबातला गरीब माणूस भाऊमध्ये चुंटू करता. सर्वांना वाटत होतं की आमचा भाऊ आता कसा बनेल. पण एक रणनीती आखण्यात आली. रणनीती म्हणजे त्याला कूटनीती म्हटलं जाईल. आणि कूटनीती आखण्यात तुम्हाला माहिती आहे माहेर आहे, माहीर आहे. मुक्ताईनगर असं आहे की 35 वर्ष 40 वर्ष झाले मी बघतोय, आम्ही त्रास भोगलेला आहे. आम्ही हद्दपाड्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत. जे गाव आम्ही या विकास केल्या गावामध्ये, त्या गावातून आम्हाला बाहेर काढून टाकण्यात आला आहे. इतकं कूटनीती या मुक्ताईनगरमधून रचण्यात आलेली आहे. आणि तो कूटनीती रचणारच अडचणीत आला होता मागच्या काळात. त्यांनी कूटनीती रचली, आमच्या पुऱ्या परिवाराला त्रास दिला. पण मित्रांनो, तुमचा चेहरा, तुमच्या चेहऱ्यावरचा तेज आणि तुमचा हातला चेहरा पाहून आमचा मी उद्या भरून येतं आणि आमच्या चेहऱ्यावरचं तेज तुम्ही आहे. तो म्हणतात ना, चौधरीवर केवढे भिंतीवर कसे दिसतात, कसे हा तेज तुम्ही आहे. तुमच्यामुळे आमच्या चेहऱ्यावरचं तेज असलेलं तर आम्ही काय एकटा मनुष्य शून्य आहे. तुमच्याशिवाय आम्ही काहीच नाही, कार्यकर्त्यांशिवाय. आणि आज भाऊ जरा मी पण भावात खूप आहे. भैयूने सांगितलं की आम्ही 5 भाऊ आहे, आपण 2 आहे. आणि लगेच सांगितलं भैयाने की हा सर्व परिवार आहे. एकटे संतोष भाऊचा परिवार म्हणजे त्यांचे मुलं नाही आहे, एक कार्यकर्ते सुद्धा परिवार आहे. 35-40 वर्ष कार्यकर्त्यांना सोबत आहे. त्रास भोगावा लागतो, त्रास दिला जातो. काही लोक तर असे आहेत की ज्यांना दही खाऊ घालून सांगितलं की जर तू ते नगराध्यक्ष बनणार आहे, तो पण धोका देतो. त्या टेलरची 120 रुपये शिलाई टॅक्स होता.
भैयू बोलला की हे संतोष आहे, हे किरकोळ आहे. जेव्हा आम्ही मैदानात उतरू, हा परिवार असा आहे, जीवाला जीव देणारा परिवार आणि त्याच्या बरोबरचा परिवार आहे. तोही जीवाला जीव देणारा परिवार जोडलेले या 40 वर्षामध्ये. वयाच्या 15-16व्या वर्षी जो मित्र जोडलेला आहे तो 40-40 वर्ष